आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नाशिक जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर येथे भाविकांना सुरक्षा रक्षकांकडून मारहाण केल्याचा 2 घटना समोर आल्या असून त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत। या घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या एका भाविकाला सुरक्षा रक्षकाकडून ढकलाढकली करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचं दिसतंय। संबंधित भाविकाचे कपडे फाटेपर्यंत त्याला मारहाण करण्यात आल्याचं दिसून येत आहे। मंदिर परिसरात उपस्थित इतर भाविकांनी हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केला। दुसऱ्या व्हिडिओमध्येही भाविकाला सुरक्षा रक्षकांनी मारहाण केली। या दोन्ही घटनांमुळे मंदिर प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। सध्या सलग सुट्ट्या असल्याने त्र्यंबकेश्वर मध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। हजारो भाविक सकाळपासूनच रांगेत उभे राहत असल्याने व्यवस्थापनावर ताण वाढला आहे। मात्र गर्दी नियंत्रण करताना भाविकांशी गैरवर्तन होणे योग्य नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे। तर यापूर्वी सुरक्षा रक्षकाकडून भाविकांशी उद्धट वर्तन आणि मारहाण केल्याचे प्रकार घडले आहेत। या प्रकरणी मंदिर प्रशासनाकडून अद्याप प्रतिक्रिया मिळालेली नाही। आता या प्रकरणी संबंधितांवर नेमकी काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।